मनपाच्या वतीने श्रींची स्थापना व विविध स्पर्धांचे आयोजन। परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने आज श्रींची स्थापना पदसिद्ध अध्यक्ष धैर्यशील जाधव, आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त बनसोडे व सहाय्यक आयुक्त कांबळे उपस्थित होते, तर आयुक्त जाधव यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के आंधळे यांच्या समवेत मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष करण गायकवाड, स्वागत अध्यक्ष नासिर खान, उपाध्यक्ष मनोज तळेकर, सचिव विशाल उफाडे, सहसचिव राजकुमार जाधव, शेख समद, रमेश चव्हाण, दिलीप बनसोडे, चंद्रकांत पुंडगे, अक्षय अहिरराव, अभिजित कुलकर्णी, विकास रत्नपारखे, पुरा, प्रल्हाद देशमाने, राजाभाऊ कामखेडे, राजाभाऊ मोरे, राजाभाऊ देशमुख, किशन देशमुख, के भारसाखळे, उमेश जाधव, रवी शिंदे, कैलास ठाकूर, संतोष गायकवाड, विठ्ठल गिराम, श्रावण कदम, विठ्ठल शेळके व मनपातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आयुक्त जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मनपाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे। यस, गणपती हा इष्टदेवता, बुद्धीची देवता आणि 64 कलेचा दाता म्हटलं जातं। सालाबादाप्रमाणे यावर्षीही आज मोठ्या उत्साहामध्ये माझ्या परभणी शहर महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या गणपती मंडळामध्ये आज गणेशाची प्रतिष्ठापना झाली। आज पहिली आरती आपण या ठिकाणी केली आणि या 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये आमचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं आणि उत्साहाने सहभागी आहेत। या दरम्यानच्या कालावधीमध्ये विविध स्पर्धांचं आयोजनही आमच्या मंडळाकडून केलं गेलं। त्यामध्ये मुशायरा आहे, नृत्य स्पर्धा आहे आणि विविध कलागुणांना वाव देणारी रांगोळी स्पर्धा याचाही समावेश आहे। आजच्या या दिवशी मी सर्व शहरवासियांना आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो। हे 10 दिवस केवळ उत्साहाचे नाही, तर आपण वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे, सामाजिक संकल्पनेचे काम आणि स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता हीच सेवा हा सुद्धा कार्यक्रम या गणपती गणेशजींच्या या कार्यक्रमासोबतच सुरू होतो आहे। त्याच्यामध्येही मोठ्या संख्येनं आम्ही सहभागी आहोत। शहरवासियांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना उत्सवाच्या शुभेच्छा। रांगोळी स्पर्धा आहेत, त्यामध्ये रोख बक्षीसही देण्यात येईल आणि प्रमाणपत्रसुद्धा प्रत्येक पार्टिसिपेट करणाऱ्या स्पर्धकाला देण्यात येईल। स्पर्धेत उतरण्यासाठी सर्वांनी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन सहकार्य करा। महानगरपालिका प्रभाग समिती अ ब क मध्ये ठेवलेले आहे।